एका छोट्याशा गावात रामदास आणि त्याचा धाकटा भाऊ सुरेश राहत होते. आई वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ रामदास सुरेशसाठी आईवडील बनला होता. स्वतःचं शिक्षण अर्धवट सोडून त्याने शेती केली, मजुरी केली आणि सुरेशला शहरात शिकवलं. सुरेश हुशार होता. त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि शहरात मोठ्या कंपनीत नोकरी लागली. रामदासच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला वाटलं आता आपल्या घरचे दिवस बदलतील. काही महिन्यांनी सुरेश गावात आला. त्याच्यासोबत त्याची श्रीमंत घरातील मैत्रीण नेहा होती. नेहाचे वडील मोठे उद्योगपती होते. त्यांनी सुरेशला स्पष्ट सांगितलं, आमच्या मुलीशी लग्न करायचं असेल तर गावाशी आणि जुन्या जबाबदाऱ्यांशी संबंध ठेवायचे नाहीत. हे ऐकून सुरेशच्या मनात पैशाचा मोह जागा झाला. त्याने एकदाही मोठ्या भावाचा विचार केला नाही. दुसऱ्याच दिवशी तो रामदाससमोर आला आणि म्हणाला, दादा, आता माझं आयुष्य वेगळं आहे. मला माझ्या भविष्याचा विचार करावा लागेल. मला या घराशी काही देणं घेणं ठेवायचं नाही. हे शब्द ऐकून रामदासच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने शांतपणे विचारलं, मी तुझ्यासाठी जे काही केलं त्याची एवढीच किंमत होती का? सुरेशने नजरा चुकवल्या आणि घर सोडून निघून गेला. रामदास अनेक तास घराच्या ओसरीवर बसून राहिला. धाकट्या भावाने उच्चारलेला प्रत्येक शब्द त्याच्या कानात घुमत होता. गावातील लोक येऊन त्याला धीर देत होते, पण ज्याला स्वतःच्या लेकरासारखं वाढवलं त्यानेच साथ सोडण्याची वेदना कोण समजू शकणार होती. त्या रात्री रामदासने शांतपणे देवासमोर हात जोडले आणि एवढंच म्हणाला, देवा, त्याला सुखी ठेव. त्याने माझ्याशी काय केलं याचा मला राग नाही. शहरात सुरेशचं आणि नेहाचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. मोठमोठे उद्योगपती, अधिकारी आणि प्रतिष्ठित लोक उपस्थित होते. पण त्या लग्नात रामदास नव्हता. सुरेशने त्याला निमंत्रण दिलं नव्हतं. नेहाच्या वडिलांना वाटत होतं की गरीब नातेवाईकांमुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होईल. लग्नानंतर सुरेश नेहाच्या वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाला. आलिशान बंगला, महागडी कार, नोकर-चाकर, परदेश दौरे सगळं त्याच्या आयुष्यात आलं. हळूहळू त्याला वाटू लागलं की पैशानेच सगळं विकत घेता येतं. गाव, भाऊ आणि जुनं आयुष्य त्याच्या आठवणीतून पुसलं जाऊ लागलं. इकडे रामदास मात्र आपल्या छोट्याशा शेतात राबत राहिला. पाऊस कमी पडल्यामुळे शेतीत फारसं उत्पन्न येत नव्हतं. तरीही तो कधी कोणाकडे हात पसरला नाही. गावात एखाद्याला अडचण आली तर तो धावत मदतीला जायचा. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता. एक दिवस अचानक नेहाच्या वडिलांच्या कंपनीवर आयकर विभागाचे छापे पडले. अनेक आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आले. बँकांनी खाती गोठवली. काही दिवसातच कंपनी मोठ्या कर्जात बुडाली. ज्यांच्यासोबत रोज मेजवान्या होत होत्या तेच लोक आता फोन उचलत नव्हते. सुरेशला पहिल्यांदाच पैशाची खरी किंमत समजायला लागली. त्याची नोकरी गेली, बंगला विकावा लागला, महागडी कार बँकेत जप्त केली. मित्र म्हणवणारे सगळे दूर गेले. एका रात्री नेहा रडत म्हणाली, सुरेश, आपण ज्यांच्यासाठी आपली माणसं सोडली तेच लोक आज आपल्यासोबत नाहीत. हे ऐकून सुरेशच्या डोळ्यासमोर रामदासचा चेहरा उभा राहिला. त्याने पहिल्यांदाच मनापासून पश्चाताप केला. त्याला जाणवलं की ज्याने आयुष्यभर निस्वार्थ प्रेम दिलं त्यालाच आपण पैशासाठी दूर केलं. पण आता खूप उशीर झाला होता. तरीही त्याने एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अनेक वर्षांनी पुन्हा आपल्या गावाकडे निघाला. पुढे काय होणार याची त्याला भीती वाटत होती. रामदास त्या दिवशीही नेहमीप्रमाणे शेतात काम करत होता. ऊन डोक्यावर आली होती. इतक्यात गावाच्या रस्त्यावर एक जीर्ण बसली होती. बसमधून सुरेश आणि नेहा खाली उतरले. महागडे कपडे, गाडी, ऐश्वर्य काहीच उरलं नव्हतं. दोघांच्या चेहऱ्यावर थकवा आणि अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. गावातल्या लोकांनी सुरेशला पाहिलं आणि कुजबूज सुरू झाली. हा तोच ना ज्याने पैशासाठी मोठ्या भावाला सोडलं होतं? आज परत कशाला आला असेल काय माहीत. सुरेशची मान खाली गेली. तो थेट घराकडे निघाला. घराच्या अंगणात रामदास तुटलेली नांगराची मूठ दुरुस्त करत बसला होता. सुरेश समोर उभा राहिला, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटेना. काही क्षण शांतता पसरली. अचानक सुरेश रामदासच्या पायावर कोसळला. दादा, मला माफ कर. पैशाच्या मोहात मी आंधळा झालो. तू माझ्यासाठी आयुष्यभर झटलास, पण मी तुलाच परक मानलं. देवाने माझा अहंकार एका क्षणात मोडून काढला. आज माझ्याकडे काहीच उरलं नाही. नेहा ही डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, दादा, माझ्यामुळेही हे सगळं घडलं. आम्हाला माफ करा. रामदास काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यातही पाणी आलं होतं. त्याने सुरेशला अलगद उचललं आणि मिठी मारली.
अरे वेड्या, नातं हे पैशाने तुटत नाही. चूक केलीस, पण तुला तिची जाणीव झाली एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. माझं घर तुझंच आहे. हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्याही डोळ्यातलंही पाणी अश्रू आले आणि सगळे पाणवले. सुरेश आणि नेहा पुन्हा गावातच राहू लागले. त्यांनी रामदाससोबत शेती सुरू केली. सुरेशने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून शेतीत नवीन तंत्रज्ञान आणलं. काही वर्षात त्यांच्या शेताला भरघोस उत्पन्न मिळू लागलं. गावातील अनेक तरुणांना रोजगार मिळाला. एक दिवस गावात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. सरपंचांनी रामदासचा सन्मान करताना म्हटलं, संपत्ती माणसाला मोठं बनवत नाही, मोठं मनच माणसाला मोठं बनवतं. रामदासने सूड न घेता प्रेम दिलं म्हणून आज हे कुटुंब पुन्हा एकत्र आलं. सुरेश व्यासपीठावर उभा राहून अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, मित्रांनो, पैशासाठी मी माझं सर्वस्व मौल्यवान नातं तोडलं होतं. शेवटी पैसा गेला, पण दादाचं प्रेम मात्र कायम राहिलं. आयुष्यात कधीही पैशापेक्षा माणसं मोठी असतात हे मी खूप उशिरा शिकलो. त्या दिवसानंतर दोन्ही भाऊ पुन्हा कधीच वेगळे झाले नाहीत. बोध, पैसा पुन्हा कमवता येतो, पण तुटलेली नाती जोडण्यासाठी प्रेम, नम्रता आणि पश्चाताप लागतो. म्हणून कधीही पैशासाठी आपल्या माणसांना गमावू नका. अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा रोज पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.